मुंबईला माझी चातुर्मासाचीच प्रवचनं चालू होती. हे तुम्हालाही समजावं ह्याच्यातली गंमत काय. त्या व्यक्तीने मला असा प्रश्न विचारला की म्हणे, बाबा महाराज, आपण मेल्यानंतर आपल्या मनाचं काय होतं? हुशार होती व्यक्ती ती, पण तिच्या लक्षात आलं. म्हटलं, बाई, इंद्रिय किती? 12 इंद्रिय. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, 11वं मन, 12वी बुद्धी. मग हे जर मेलं तर तेही शिल्लक राहतं का? तेही मरतं. साधं सरळ आहे ना. मन आत्मा नाही, मन इंद्रिय आहे. मनाचं काय होतं? मन मरतं. अरे म्हटली, एवढी सोपी गोष्ट. बरोबर आहे म्हटलं. तुझ्या लक्षात का आली नाही? हे दिसतं, ते दिसत नाही. पण आत राहून इतक्या भानगडी करतो. अरे 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 अरे, त्याच्या इतका भानगड बाज या जगात दुसरा नाही. भयंकर भानगडी करतो. म्हणजे दुसऱ्याला स्वस्थ लाभून देत नाही, तुम्हालाही लाभून देत नाही, असं हे भानगडी करणारं मन. अवघड आहे हे. म्हणून तिला वाटलं की हे मन माझं काय. अगं म्हटलं, तेही मेलं. काही वेळेला असं म्हटलं जातं, त्याच्या नादी लागू नका, त्याचं मन मेलंय. त्याचं मन मेलंय. म्हणून हे लक्षात ठेवा की इथे जिवंतपणी पण एकच आहे की मन सुद्धा तुम्हाला पंढरीलाच आणतं ना. हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून इथे कसं झालं की देह आहे, तहान लागणारच. कुठून विषय सांगतोय? का हो, ज्ञानेश्वर महाराजांना, नामदेव महाराजांचं नामानी पोट भरलं नाही का? नामाने जे भरायचं होतं ते भरलं होतं, पण पोटाला जे लागतं ते पोटाला लागतंच. उलट घेऊन जास्ती भूक लागते. आता मी इथे 1 तास बोलतो म्हणजे काही साधी गोष्ट आहे काही? डोकंही चालतं, हेही चालतं. तुम्ही 1 तास प्रवचन करता म्हणजे एवढ्या कॅलरीज जळतात. दिवसभर काम करून जळतात, त्याच्यापेक्षा जास्ती जळतात. एवढी शक्ती खर्च होते. कारण तुम्हाला खुश ठेवायचंय. एक बायको माणूस खुश शकू शकत नाही. एवढे पुरुष आणि एवढ्या आईसाहेब, या सगळ्यांना खुश ठेवायचं ना, असं ठेवायचं ऑन युअर टोज. अहो, ती किती शक्ती खर्च होत असेल. लक्षात घ्या की सारखं असं वाटत असतं ही मंडळी समाधानात गेली पाहिजे, आणि ते समाधानात गेली पाहिजे. हे मग काय, बुद्धी तशी काम करते, मन तसं काम करतं. नीट लक्षात ठेवा, इतकं सोपं नाही आहे. काय मग असं कसं मन? मला सांगा, काय त्या मनाची अवस्था असेल? मग आता लागतं का नाही पोटाला? तहान लागली, लागणारच. घरी गेल्यावर मला भूक लागते चांगलीच. मग गेल्यावर, अरे काय तुम्ही, काय अजून जेवण झालं नाही? काय आहे का? कटाट का आणत नाही? अहो हो, तर तुम्हाला गरम भाकरी पाहिजे ना, म्हणून करतोय. बर 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 बर, मी रागवतो बर का, मी माणूस आहे. काय मगाशी सांगितलंय, राग आहे, क्रोध नाही. ज्याच्यामध्ये विकार असतो त्याला क्रोध म्हणावा. आणि राग जरी असला तरी आतून इतकं प्रेम असतं की त्याचं रूपांतर कधीच नाही. मी माझ्या आयुष्यात तर मला आठवत नाही की कुणावर क्रोध धरला, कुणावर आकच धरला, कधीच नाही. नाही पटलं तर तो माणूस माझ्यापासून 4 हात कसा लांब राहील एवढा प्रयत्न करतो. भानगड नको पुन्हा, चल.
तुझ्या तुका ठिकाणी तू सुखात राहा, पुन्हा भानगड नको. हो, पण क्रोध कधीच नाही, कुणावरही नाही. मला अनेकांनी अनेक त्रास दिले, पण देवाला एकच प्रार्थना करतो, येतो माणूस म्हणून माझ्या मनात येतो, उलट विचार येतो, पाटील साहेब येतो, माणूस आहे मी, पण लगेच हात जोडले जातात, देवा चुकलं बरं का, त्याचंही कल्याण कर, त्याचंही कल्याण कर. हा सुद्धा आपल्या एक साधनेचा भाग आहे, साधनेचा भाग आहे. लोकांना कसं वाईट वागायचं ते वागू दे, पण आपला चांगुलपणा आपण सोडू नये. आणि एवढं ऐकून जर कळलं नाही तर का उगीच जागा अडवताय, बाहेर लोक उभे राहिलेत. आपला चांगुलपणा ठेवावा, नाही पटलं चार हात लांब राहावा, हे त्याच्यातलं वर्म आहे. म्हणून असं समजू नका की साधू संत झाल्यानंतर हे काही विकार नसतात. भूक असते, तहान असते, जे काही षड्रिपू आहेत ते असतात, पण त्याच्यावर त्यांचा कंट्रोल असतो, कंट्रोल असतो. गाडीच तुम्हाला मुंबईला 2.5 तासात पोचवते आणि गाडीच तुम्हाला वर पोचवते. भान ठेवून चालवली तर बरोबर, आणि भान सुटलं मग कंट्रोल सुटतो. तसं राग जरूर असावा, त्याच्याशिवाय काम होत नाहीत. पण अजून तुम्ही म्हणाल महाराज आमच्यासारखंच बोलले, म्हणजे रागवावं नाही, तो राग नाही, तुमचा क्रोध आहे. डीप जाऊन बघा अंतरात, की जिथे द्वेष आहे, जिथे अहंकार आहे, जिथे मत्सर आहे, ज्याच्या खाली प्रेम दडलेलं आहे तोच फक्त राग आहे. आणि ज्याच्या खाली क्रोध आहे, मत्सर आहे, संपूर्ण टाकीन, हे जिथे असेल तिथे क्रोध आहे. आणि क्रोध ज्याच्यावर तुमचा आहे तो केव्हा जळेल का न जळेल हे देवाला माहिती आहे, पण तुम्ही मात्र जळत राहाल. जी खेड्यापाड्यातली मंडळी आहे त्यांना माहिती आहे, पाटील साहेब तुम्हाला माहिती असेल, असं आमचे आप्पा महाराज म्हणायचे, बिबवा आपल्या तेलाने जळत असतो, बिबवायला जाळण्याकरता दुसरं काहीही लागत नाही. म्हणून म्हटलं मी की माणूस म्हटल्यानंतर हे सगळं त्याच्यात असतं. म्हणून यांनाही ताण लागणं स्वाभाविक आहे, भूक लागणं स्वाभाविक आहे, लग्न करण्याची इच्छा संताला होणं हेही स्वाभाविक आहे, त्यांना मुलं होणं हेही स्वाभाविक आहे, आपल्या मुलाबाळांच्या करता आपण काहीतरी करावं हेही वाटणं स्वाभाविक आहे, पण दुसऱ्याचं हिसकून नाही. जोडोन या धन उत्तम व्यवहार. अगदी हे सगळं तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय, नीट बघा म्हणजे कळेल, नीट बघा म्हणजे कळेल. काय नाथानी तर उत्कृष्ट संसार केला, हरिपंडिता करता काशीला गेले आणि त्याला जाऊन घेऊन आले. असं म्हणलं नाही की आता एवढी सगळी मुलं माझी पैठणमध्ये असताना तो एकटाच कशाला पाहिजे, नाही, त्याच्याकरता गेले, त्याला घेऊन आले. म्हणून हे लक्षात ठेवा, संत जरी असले पण एक आहे, तो कसा असतो. त्यासी स्त्री म्हणे माझा भरता, पुत्र म्हणे माझा पिता, शिष्य म्हणे गुरुतत्वता, पण तो त्याही परतावरते. ते वर्तते दिसती देही, परी देहिना माझ्या ठाई. संसारात आल्यानंतर संसार करावाच लागतो, त्याच्यातून कोणी सुटत नाही. आणि सुटतो म्हणला तर तो त्याचा अहंकार आहे. कशाचा सुटतोस? 12 वाजल्यानंतर बायकोच्याची भाकरी नसेल तर 4 दारं फिरावीच लागतात, आणि 4 दारं फिरणं हा सुद्धा संसारच आहे. आणि एक वेळा भिक्षा मागायची असते, म्हणून एवढी घरी फिरायची की संध्याकाळी सुद्धा उरेल, आणि मागे साठवून ठेवणं हा संसार.
50 वर्षाकरता असू दे, नाही तर संध्याकाळ करता असू दे. पुन्हा सकाळच्या न्याहारीची सुद्धा अजून अति चतकुर साठवूनच ठेवतो. लक्षात ठेवा, हे साठवून ठेवणं हा संसार आहे. म्हणून हे कुणाला सुटलं नाही. मुद्दाम खुलासा केला विषय आला तर, असा विषय आला की तुमच्यात सांगून टाकतो काय असतो, म्हणजे कळावं तुम्हाला. कवणी परे येणे कुरविणवणी तव दृष्टी एके कूप देखीला अवचित उदके ते पाहता न लगे अंतू. 8 वाजून गेले, पण थोडंसं बोलणं पहिलं झालं म्हणून सांगतो. थोडंसं पहिल्यांदा झालं सांगतो, हे आज पुरं करतो. पाणी वर आलं इथपर्यंत पुरं करतो. तुमचंही पाणी वर येऊ दे, डोळ्यातून बाहेर पडू दे, संपलं कार्यक्रम. काय सुंदर आहे इथे बघा. मग त्या नाम्याप्रती बोले ज्ञानदेवो, मजे एक उपाय साध्य असे. लघिमेचे लाघव करून ते अवसरी उतरोनी भीतरी घेतले उदक. घेऊनी उदाक निघाले बाहेरी, मग म्हणे अवधारी नामदेवा. लघिमाची सिद्धी त्यांना प्राप्त होती. लहान रूप घेतले आणि गेले आणि पाणी पिऊन आले. भरपूर खूप खोल विहीर, पायऱ्या नाहीत. मारवाड प्रांतामध्ये एकदम खोल गेलेली विहीर. आणून या उदक देईन तुझे हाती, न दिसे अनुगती आणिक काही. पडिल्या संकट विचारावे मनी, सांडावे आईनी अभिमानाची. आत्मा तो विठ्ठल सर्व निरंतरी, आज्ञा दे झडकरी वेळू आला. सांग तुला पाणी पाहिजे तर आणून देतो माझ्या विद्येनी. लगा वर्म याच्यात लघिमेच्या आधाराने मी तृप्त झालो, मी तुला पाणी आणून देतो. आत्मा तो विठ्ठल असता सर्व देही, माझी काय नाही चिंता त्यासी. नामदेव महाराजांनी बोलायला सुरुवात केली. माऊली तुमचं बोलणं कळतंय, पण पिंड भक्तीचा असल्या कारणाने वळत नाही. चुलतीने पाणी दिलं तरी तान भागतेच, आणि आईने दिलं तरी भागतेच, आणि रस्त्यावरच्या डेऱ्यातलं पेलं तरी भागतेच. पण आईच्या हातच्या पाण्याची सर कोणालाच नाही. तसं सिद्धीचा आधार घेऊन, रिद्धी सिद्धीच्या आधाराने मी पाणी पिईन, पण नामा म्हणे धीर करावा नावेक, दावीन कौतुक स्वामी जवळी. थांबा मायबाप्पा, माऊली थांबा, जरा मजा दाखवतो तुम्हाला आता काय ती. मग लावून या नेत्र निर्धार रुपये गेला, हृदय आठविला केशिराज. तू इष्टमित्र बंधू सोयरा जननी जनकू, नेणे मी अणुक तुझ वाचुनी. येई पंढरी राया मज लागी धावू तू, जणी पाहसी अंतु कृपाळवा. तुझी भेटीची बहुखंती वाटली, आसुवे दाटली नेत्र कमळ. धीर न धरवे जीवा पोकारितो धावा, ये माझ्या केशवा मायबाप्पा. काया वाचा मने विनटलो शरणासी, तो मी शरण अणिकासी जाऊ कोणा. कायेने मनाने वाचेने मी तुना विनटलोय. आता याच्याकरता रिद्धी सिद्धीकडे जाऊ, तिचा आधार घेऊ. कुठे गेलास? रिद्धी सिद्धीच्या आधाराने पाणी पिण्याकरता मेला का माझा पांडुरंग? नाही का तो? आणि तुम्ही म्हणताय सर्व ठिकाणी आहे, मग त्याला माहिती नाही का नामयाला ताण लागली आहे? त्याला माहिती नाही का नामयाला ताण लागली आहे? त्याला माहिती आहे. जेवा या बैसशी येथे घेई विडा, धावत दुडदुडा येई बाप्पा. जेवायला बसला असाल ना महाराज, विडा घ्यायला इथे या. धावत दुडदुडा येई बाप्पा. वाट बघतोय मी, धावत ये. जन्मोनी पोसना तुझाच म्हणतोय, मोकिलिता अंती लाज कोणा. आयुष्यभर तुझा म्हणून दगलो, आणि मग पंढरीला हे कीर्तन करू का? पाणी मिळालं नाही, मग रिद्धी सिद्धीमुळे मी वाचलो हे सांगू.
लाज कुणाला याची? कुणाला लाज? असं सांगू का की आईने हाक ऐकली आणि धावत आली नाही आणि शेजारणीने पाजलं, अरे लाज तुझी जाईल, आमची नाही. आम्ही मरू पण दुसऱ्याच्या हातचं पाणी पिणार नाही. एक विदामी न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. म्हणून ये तुझ्या आठविले पाय, आणि येईवो माझी माय पांडुरंगे. ते काय लटकी वाणी करशील आजी, अजूनही तुझं माझी करुणा नाही. गजेंद्राकारणे या वेगी धावणे, केले तव स्मरणे कवळोनी. सगळ्याच्या जवळ गेलास पांडुरंगा, आता एकच कर, आमच्याकरता धावते. येतो निराविले ज्ञानदेवा प्रतीती, दिला त्याचे हाती हात माझा. तो तू कैसा मज लागी करशील उदास, धाव कासा वीस थोर झालो. तव निज भोवनी सुखे पांड पंढरीनाथ, नित्य जीवी आर्तन निज भक्ताचे. बसले होतेच. रुक्मिणी नामा काय करत असेल? माझा नामा कुठे असेल ग? बरेच दिवस झाले नाही ग. पाय सुजले बेजले तर नसतील ना? अगं तुला माहिती आहे ना, रोज भजन झाल्यानंतर मी पाय दाबतो नामयाची. लक्ष्मीने पांडुरंगाचे पाय दाबावेत आणि पांडुरंगाने नामयाचे पाय दाबावेत. शेवटी नामाच्या चरणाचाच आधार पांडुरंगाला सगुण होण्याकरता घ्यावा लागतो, हा सिद्धांत आहे. नाम गाऊ नाम ध्याऊ असं तेच म्हणतात. कृपेचे ओरस होतो देवापोटी, तेची करी गोष्टी रुक्माईसी. क्षेम माझा नामा यावा एक वेळा, मग मी जीवा वेगळा जाऊन येवी. अगं रुक्मिणी चुकलं नाही का आपलं? उगीच फॉरेनला पाठवला. नाही का? उगीच पाठवला, कारण नसताना पैशाचा लोभ. उगीच पैशाचा लोभ केला. इथे 20,000 रुपये मिळतात, तिथे $20,000 मिळतात. अगं पण खर्चही तसाच होतो ना. हे कळत कसं नाही, पण उगीच आमचा मुलगा तिकडे असतो. काय पाठवलं? साबणाच्या 4 वड्या. माफ करा मला. तुम्हाला काय सांगू, हे इतकं लफडं आहे ना बघा. काय हे जे फॉर्मून येतात ना, ते जास्ती काय आणत नसतं. 1-2 साबणाच्या वड्या किंवा कुठे काही ते ब्रश म्हणा, कुठे काय इकडे ते किरकोळ आणत असतात. माझी आता कितीतरी पडलेली आहेत मांडते तिथे. कुणी मारा तुमच्याकरता साबण, आणि मग तो फारून आणलेला आहे म्हणून वापरायचाच नाही. असा असा आतमध्ये ठेवून द्यायचा. त्याचं पुढे काय होतं माहितीये का? त्याचा वासच निघून जातो. मग आपला मैसूर सँडल बरा वाटतो. दैना आहे दैना. तिकडे गेल्यानंतर माणसांना प्रेस्टीज असतं. ते बॅगा बिगा भरून एक आणतात ना, म्हणजे तुम्हाला दाखवायला. वी आर व्हेरी हॅप्पी देअर. मी सगळ्या कितीतरी कुटुंबात राहून आलो. मला 15-20 कुटुंबांनी एक सांगितलं, महाराज आम्हाला एकच काळजी आहे की आमची मुलं मोठी झाल्यानंतर डेटिंग करतायत त्याचं काय. अवघड आहे म्हणाले. ती संस्कृती आता इथे येऊ पाहताय, आलेलीच आहे. याच्यातून जितकं तुम्हाला ना आम्हाला साधू संत बाहेर काढतील तेवढं बरं. नाही तर सगळं एकंदर गणित अवघड आहे. तिथली माणसं रडली माझ्याजवळ की आता आम्ही आलो, ठीक आहे, आम्ही तिथे वाढलो, पण आमची मुलं विचारतात की असे असे डेट आली, घेऊ का नको. लक्षात घ्या किती अवघड आहे. तसं फॉरेन बरं दिसतं,
पण ते त्यांच्या संस्कृती करता बरं असतं. तसं रिद्धीचा आधार घेणं ही वारकऱ्याची संस्कृती नव्हे, ती फॉरेन बॉडी आहे बरं का. हे आपल्या तत्वज्ञानात बसत नाही. वारकऱ्याच्या तत्वज्ञानात एक बसतं, काहीही झालं तरी त्याला हाक मारायची आणि त्याला हाक मारल्यानंतर तो धावून नाही आला तर उद्यापासून नाम बंद करा. हो, हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. उद्वेग उपसर्ग वाटितो जीवासी, कवणा जीवलाग कष्ट होती. वाजता पैवारा न लागावा राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. वाटे तानबुक झाली त्या पिडणी, तरीच माझ्या मनी ऐशी दशा. अगं तुला माहिती आहे ना, देवळातून घरी जाताना वारा सुटल्यानंतर मी म्हणायचं कान बांधून जा. मी वाजून दाखवतोय. वाजता पै वारा न लागावा राजसा, माझ्या राजसाला वारा लागू नये, तानभूक लागू नये. अगं तूच तर ताट घेऊन तयार होतीस ना. पण खरं सांगू का, आज मला कसं कसं होतंय. माझा नाम अडचणीत तर नाही ना. तार पोचली, कडकट्ट 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 सुरू झालं. तार पोचली. तव तो विश्वमाता विचारी नावेक, अवचित्त शोक पडिला कानी. म्हणे तुषाकांत नामा करीतसे धावा, वेगी जाऊन या देवा सांभाळावे. ताबडतोब कळलं. हो, सध्याच्या ह्याच्यात सांगायचं म्हणजे ईमेल आला. सध्याच्या काळात सांगायचं ईमेल आला. तिथे नामदेवराय दिसू लागले आणि तहान लागले. अरे 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 अरे, अशी भानगड झाली काय. तव गडगडीत खूप, तव तो अर्थबंधू ऐको निवचन, मनाचे नि मने वेगू गेला. मनाचे नि मने वेगू गेला. जिथे तुम्ही जाऊ शकत नाही तिथे मनाने एका क्षणात यू कॅन गो टू USA अँड कम बॅक. काय आता तुमचा मुलगा असेल ना, तर इथून उठला गेला, बाबा महाराज आलो बर का. किती ताकद आहे. हे याला काय म्हणता, जेट म्हणता का काय म्हणता बर का. जेट म्हणजे अहो जाऊ द्या, आता विवरून सांगत नाही. विच इज फास्टर देन साऊंड. विमान आले ना, जेट म्हणजे फास्टर देन साऊंड. विज्ञान तुम्हाला माहिती आहे की पूर्वी विमानं यायच्या अगोदर आवाज यायचा आणि मग विमान यायचं. आता विमान तिकडे जातं मग आवाज मागे राहतो, म्हणून फास्टर देन साऊंड. उलट होतं. हा त्याच्यातला अर्थ आहे. तसं पण मन, अरे 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 इतकं फास्ट, इतकं फास्ट. मनाला सांगितलं चल रे मना, चला गेले. तवत अर्थबंधू ऐको निवचन, मनाचे निमने वेगू केला. तव गडगडीत कोप उदके ओसंडला, कल्पांती खवळला सिंधू जैसा. ज्ञानदेव म्हणे झाले अभिनव, कैसा ऋणिया देव केला येणे. कैसा ऋणिया देव केला येणे. तिथे खूप भरून आला. माऊलीचं हृदय भरून आलं. नामदेवरायाने डोळे झाकले होते आणि त्यांचं आपलं भजन चालू होतं. विठ्ठला 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 पांडुरंगा, बघ रे बाबा आता इथपर्यंत प्राण आलाय. प्राण हा फुटला. अरे आता प्राण फुटू लागला. ज्ञानदेव म्हणे झाले अभिनव, सावध करून या दिले अंगिलिंगण, जीवे निम्मलोण उतरिले. माऊलीने तिथलं लिंबू घेतलं आणि नामदेवरायाने वळवून टाकलं. नामया, तुझ्या या प्रेमाला दृष्ट लागू राहिले. ज्ञान नुसतं चिकित्सा करतं, पण तुझ्या प्रेमात इतकी ताकद आहे की पांडुरंगाला इथपर्यंत धावत आणलास. तो एरे चरणावरी ठेवीला माथा,
म्हणे माझी आहे चिंता विठोबासी. मला एकच म्हणायचंय तुम्हाला शेवटी, आणि इथेच प्रवचन संपतो. नामा म्हणे माझे बहुलळे पुरविले, काही देखे न पाऊले विटेवरी. चरणावर मस्तक ठेवलं माऊलीच्या. माझ्या पांडुरंगाचं माझ्यावर खूप प्रेम आहे, जीव आहे. आवडीने प्रेमाने कंठ सद्गतीत झाला. हे जर कळलं तर बरं. जेव्हा आपला कंठ सद्गतीत होतो तेव्हा समजावं की देवाचं आपल्यावर प्रेम आहे. नाहीतर कंठ सद्गतीत होणं सुद्धा कळणार नाही माणसांना, त्याचं सुद्धा हसू येईल. माझं बोलणं कळलं की कंठ सद्गतीत होणं काय, अंतःकरण प्रेमाने भरून येणं काय, हे जर कळलं नाही तर माणसांना त्याचं सुद्धा हसू येईल. रडत होते हो, तुला रडच माहिती आहे रे रड्या.